अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे समस्त मातंग समाजाने स्वागत केला. तसंच या निर्णयाला विरोध दर्शवणाऱ्या काही लोकप्रतिनिधींचा निषेधसुद्धा सांगलीत करण्यात आला. अनुसूचित जातीतील समाज बांधवांना आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे याबाबत पाठपुरावा सुरू होता. अखेर महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरण लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे मातंग समाजाने त्यांचे आभार मानले. तसेच या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ सांगलीत जोरदार निदर्शनं करीत अशा प्रवृत्तींचा निषेधही करण्यात आला. शासनाने तातडीने उपवर्गीकरण लागू करावं अशी विनंतीही मातंग समाजातील समाजप्रमुखांनी केली. आज सांगली जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं 12 जुलै रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी सन्माननीय अर्जुनदादा कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि जे आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोध करत आहेत त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेले आहेत. 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सुप्रीम कोर्टानं निकाल दिला की अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि समान ज्या 59 जाती आहेत यांना समान अधिकार मिळाला पाहिजे. या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सरकारनं न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आणि राज्यभरातील अहवाल त्या ठिकाणी गोळा करून न्यायमूर्ती अनंत बदर समितीने तो अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केलेला आहे. आणि आम्हाला आशा आहे की राज्य सरकार मातंग समाजाच्या बाजूने आहे, आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूने आहे. त्यामुळे आमचं जाहीर त्यांचा आम्ही मातंग समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानतो. परंतु काही समाजकंटक आमच्या महापुरुषांच्या वरती बोलत आहेत, आमच्या मातंग समाजातील लोकप्रतिनिधींच्या वरती बोलत आहेत, पदाधिकाऱ्यांच्या वरती बोलत आहेत, समाज बांधवांची बदनामी करत आहेत, खिल्ली उडवत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की बाबारो, आम्ही सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी आहोत, आम्ही सुद्धा वीर फकीरा यांचे अनुयायी आहोत. त्यामुळं आम्ही संयम आणि लोकशाही मार्गाने हे आम्ही तुम्हाला आरक्षण मागत नाही, आम्ही राज्य सरकारकडे आरक्षण मागतोय. आणि जो 1 ऑगस्ट 2024 ला दिलेला निकाल आहे त्या निकालाची तंतोतंत अंमलबजावणी करा यासाठी आम्ही मागणी करत आहोत. त्यामुळे तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ शकतोय. परंतु आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आणि घटना आहे त्याचं आम्हाला पालन करायचं आहे आणि त्या पालनानुसार आम्ही पुढे काम करत आहोत. धन्यवाद. सगळ्यांना जय अण्णा जय लवजी. मी अभिमन्यू गोविंद भोसले सांगली जिल्ह्याच्या वतीने बोलत आहे. मातंग समाजाला जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण मिळालं पाहिजे. मातंग समाजाच्या एकूण 9 पोट जाती आहेत. 9 पोट जातींना हे आरक्षण मिळालं तर 9 पोट जातींचं भलं होण्याची शक्यता आहे. जर त्या 9 पोट जातीला जर कोणी विरोध करत असेल तर त्यांना आम्ही संपूर्ण 9 आज ह्या थोडक्या प्रमाणात केले तर पुढल्या वेळात मोठ्या प्रमाणात आम्ही जिल्ह्यातील 9 समाजा जातीतली जातीतले लोक एकत्र करून त्यांचा निषेध करू व त्यांना धडा शिकवू एवढं मातंग समाजाच्या वतीनं बोलतोय. मी सांगलीतून श्री अर्जुन नेताजीराव कांबळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचा माजी अध्यक्ष. आज खऱ्या अर्थानं जे अनुसूचित जातीच्या अबकडे वर्गीकरणामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला तसेच त्याचं अनुसरण करून राज्य शासनाने घेऊन उपेक्षित समाज मातंग समाजाला ते देण्याचं अनुकूलता दाखवली त्याबद्दल मी माझ्या मातंग समाजाच्या वतीनं त्यांचं लाख लाख धन्यवाद मानतो. आज या समाजावर जो डाग आहे ते पुसण्याचं काम हे राज्य शासन करत आहे व त्यांना वेगळं आरक्षण देऊन उन्नतीच्या मार्गाला नेण्याचं काम करत आहे. पण या कामाला खिंडार पाडण्यासाठी काही जाती व पोटात तिडी घासणारे लोक जाणीवपूर्वक विरोध करत आहेत. त्यांचा मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव व मातंग समाजाच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो. खऱ्या अर्थानं बांधवांनो, आज असेंब्लीमध्ये विविध लोकप्रतिनिधी या मातंग समाजाचा हा प्रश्न घेऊन लढत आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम हे राज्य शासन करत आहे. तर जाणीवपूर्वक काही लोक, काही चळवळीतील लोक असतील, काही लोकप्रतिनिधी असेल त्यांना विरोध करत आहेत.
मी त्यांना जाहीर आवाहन करतो, जर तुमच्या मनामध्ये काय या समाजाविषयी तिळीक असेल तर आम्ही बी नवजी वस्ताद साळवे फकीरा यांचे अनुयायी आहोत. हे ध्येयात ठेवून तुम्ही असेंब्लीमध्ये वागलं पाहिजे. कारण का आज हा समाज उन्नतीच्या मार्गाने जात असताना आज हा प्रवर्ग शिकलेला आहे, त्यांना न्याय मिळवण्याचं काम हा राज्य शासन करत आहे. यामुळं हा निर्णय ताबडतोब राज्य शासनानं करावा, हा मी मातंग समाजाच्या वतीने जाहीर विनंती करतो. पुन्हा त्यांचे लाख लाख धन्यवाद मानतो.